आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आहे. साहेब, काँग्रेसचं इथे एवढं मोठं संख्याबळ असताना सुद्धा महाविकास आघाडीकडून आधी रामदास पाटील सुमटाणकरांनी अर्ज दाखल केला आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या मिनिटाला कृष्णा पाटील आष्टीकरनं उमेदवारी कायम ठेवलेली आहे आणि सुमटाणकरनं मागे घेतलेली आहे. नेमकं काय झालं या शेवटच्या मिनिटातच? कसं आहे, हे पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे. वर जे काही जागा वाटप असतात त्या जागा वाटपामध्ये नांदेडची जागा ही शिवसेनेला उबाटा गटाला सुटलेली आहे आणि त्या हिशोबाने हे आजचा जो सुमटाणकर साहेबांचा फॉर्म वापस घेतला आहे ते पक्षश्रेष्ठीनं सांगल्यामुळं महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक मजबूत महाविकास आघाडीच्या सर्व घटक एक संघ असल्यामुळं हा शक्य झाला. एकीकडे तुमचं नाव हे कायमच शिंदे गटासाठी जोडलं जाते. जेव्हा केव्हा ऑपरेशन टायगर विचारलं की नागेश पाटील हे नाव पुढे येते. याही निवडणुकीत तुम्हाला पाठीमागून कुठंतरी शिंदे साहेबांची मदत असल्याची चर्चाही कालपासून सुरू आहे. आता हे माझी सगळी टर्म संपली तरी तुम्ही ते ऑपरेशन टायगर सुरूच ठेवणार आहात, त्याच्यामुळं त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही. मी निवडून आलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू आहे ऑपरेशन टायगर. आता ते संपलं की संपल. त्यामुळे मी आपल्याला एकदा माध्यमातून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की हे नाव तरी चेंज करा. किती दिवस तेच ते म्हणणार तुम्ही? आता झालंय का काही? आजपर्यंत झालंय का काही? म्हणतो मला त्याच्यावर आता काय पर्याय नाही. तुम्हाला आहे का पाठबळ आहे का? पण मी काय म्हणलं तुम्हाला की मी पुरस्कृत म्हणून आहे आणि माझ्या ज्या दिवशी मुलांनी सुद्धा आपल्याला हे दिलं होतं की सगळ्या गणिताची जुळवाचा विषय आहे आणि हे मतदान गुप्त मतदान आहे. त्यामुळं कोणाचा कौल कसा राहू शकतो, कोण कसा विचार करू शकतो, फक्त लोकाला आज मतदारांना एक चान्स पाहिजे होता, एक मुभा पाहिजे होती की कोणाला तरी मतदान करायचं, त्याला स्वतंत्र पाहिजे होतं, स्वतंत्रता पाहिजे होती. ती आज माझ्या मनानं खऱ्या अर्थानं आम्ही ती दिलेली आहे आणि निश्चित रूपानं हे जे मतदार आहेत हे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. त्यामुळे खूप समाजामधून त्यांना चांगले माणसं म्हणून आपण त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे हे चांगले लोक निश्चित चांगला निर्णय घेतील आणि नवीन माणसाला चान्स देतील. आता किती दिवस अमर राजूरकर हे किती दिवस अजून करणार तुम्ही? अशोक चव्हाण साहेबाला अजून जरी एक टर्म पुन्हा जरी अजून जरी मोका मिळाला तरी ते पुन्हा अजून अमरनाथ राजूरकरच म्हणणार. चौथा माणूस, दुसरा माणूस त्यांच्या लक्षात घेत नाही. एवढे सारे सगळे कार्यकर्ते होते. आता उदाहरणामध्ये जर पाहायला गेलं तर माझे महापौर होते. या लोक काय कमी लोक आहेत का तुमच्याकडं? पडलेले लोक आहेत काही. अहो, यांना चान्स द्या ना तुम्ही. आता किती दिवस? राजूरकर साहेबांना दोनदा दिला चान्स, मग तिसरी वेळेस आता लोकांना चान्स दिला पाहिजे होता. आणि निश्चित रूपाने जर दुसरा कोणा जर असला असता तर कदाचित आमचं गणित जुळतही नव्हतं. पण अमरनाथ राजूरकर आहे तो शक्य आहे. इतिहासात पहिल्यांदा असं झालं की या विधान परिषदेच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर काँग्रेसचा उमेदवार कुठला नाहीये. नाही, आपण बघू शकता की खरं सगळ्यात पहिलं बॅलेट पेपरवर या ठिकाणी जी विधान परिषदची निवडणूक होत आहे त्याच्यावर पक्षाचा सिम्बॉल नसतो. पण ही विधान परिषदची जागा हमेशाच काँग्रेस पक्षाची नांदेड जिल्ह्यामध्ये राहिलेली आहे आणि आज आमचे पक्षश्रेष्ठीने जे निर्णय घेतला की या नांदेडची जी जागा आहे ती महाविकास आघाडी पुरस्कृत जे आमचे कृष्णा नागेश पाटील आष्टीकर आहे यांना उमेदवारी त्यांनी जाहीर दिलेली आहे आणि पक्षश्रेष्ठीचा आदेश मानून आम्ही या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातली महाविकास आघाडी निश्चितच आम्ही एकसंघ राहून कृष्णा पाटलाच्या पाठीमागे तर आहोतच, पण अनेक अदृश्य शक्ती या ठिकाणी कृष्णा पाटलांच्या विजयामध्ये हातभार लावल्याशिवाय राहणार नाहीत हे मला विश्वास आहे. MIM ची काय भूमिका राहणार आहे? आता MIM ची भूमिका खरं म्हणलं तर MIM ची भूमिका काय राहील हे त्यांनाच माहीत आहे. पण त्यांना जर विचार करायचा असेल, सेक्युलरचा जातीवादी पक्षासोबत जर त्यांना जायचं नसेल तर ते निश्चितच विचार करतील. हे होते खासदार रवींद्र चव्हाण आणि नागेश पाटील आष्टीकर ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.